सूरज चव्हाण यांना अजित पवार यांनी मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। लातूर मारहाण प्रकरणानंतर त्यांना मुंबईत बोलावण्यात आलंय। मारकुट्या सूरज चव्हाण यांच्यावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, लातूरमध्ये छावा संघटनेचे घाटगे यांना मारहाण झालेली आहे। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी नुकतीच दिलगिरी सुद्धा मागितलेली आहे। त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि आता त्यामध्येच अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना मुंबईत बोलावलंय। लातूर मारहाण प्रकरणानंतर मुंबईमध्ये त्यांना बोलावण्यात आलंय। त्यांच्यावर आता पक्ष त्याचबरोबर अजित पवार काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राताची महत्त्वाची बातमी, सूरज चव्हाण यांना अजित पवार यांनी मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। सूरज चव्हाण यांना अजित पवार समज देतात का किंवा त्यांच्यावर काही वेगळी कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर लातूरमध्ये काल सुनील तटकरे यांचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आलेले होते, पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच वेळेला दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुद्धा झालेली होती आणि त्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांनी सुद्धा मारहाण केलेली होती आणि त्याच प्रकरणाचे पडसाद आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, सूरज चव्हाण यांना अजित पवारांनी मुंबईमध्ये बोलावलेलं आहे, काय नेमकं घडतंय आत? काँग्रेसचा धाराशिवमध्ये नियोजित दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये सूरज चव्हाण नसणार आहे। त्याचं कारण असं की काल जे छावा संघटनेनं लातूरमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा कार्यकर्त्यांना जी मारहाण केली होती त्याचे खरे तर आज पडसाद कुठेतरी उमटताना दिसत आहेत। काल राज्यभर या घटनेचा निषेध झाला आणि अजितदादांनी तडकाफडकी सूरज चव्हाण यांना मुंबईला बोलवून घेतलेलं ते त्यांना जाब विचारणार आहेत असं दिसते। काल सुनील तटकरेने देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला होता। जी घटना त्यांच्या कार्यकर्त्याकडनं घडली आहे ती चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या पुढच्या दौऱ्यामध्ये सूरज चव्हाण नसणार हे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे आणि आज मात्र त्यांचा नियोजित जो धाराशिवमध्ये दौरा आहे तो दौरा होणार आहे आणि या दौऱ्यात आणखी काही पडसाद उमटत आहेत का? कृषी मंत्री कोकाटे यांनी जो त्यांचा जो ऑनलाईन गेम खेळतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचे हे सगळे खरं तर पडसाद आहेत आणि त्या अनुषंगाने हा धाराशिवमध्ये दौरा होत आहे। या दौऱ्यामध्ये आता सूरज चव्हाण नसणार आहेत, मात्र या व्यतिरिक्त जो दौरा होतो आहे त्या दौऱ्यावर काही पडसाद उमटतात का, काही आंदोलन होतात का हे देखील पाहावं लागणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।